कार्यक्रम के पूर्व शहर के मुख्य मार्ग से बाइक रैली निकाली गई। चंद्रपुर के माता महाकाली मंदिर में माता महाकाली की रानी ने पूजा कर दर्शन लिए। नीतीश राणे ने कहा, राज्य में देश का सबसे बड़ा धर्मांतरण विरोधी कानून लाकर हमारी सभी हिंदू बहनों को सुरक्षित करेंगे। प्यार के नाम पर हिंदू बहनों से बात करना, बाद में उसका धर्मांतरण करने का प्रयास, जोर जबरदस्ती करना, उसे मार डालना, उसकी जिंदगी खराब करना, अब ये सब हमारे महाराष्ट्र में नहीं चलेगा। अब राज्य सरकार के माध्यम से अपने महाराष्ट्र राज्य में देश का सबसे बड़ा धर्मांतरण विरोधी कानून लाकर हमारी सभी हिंदू बहनों को सुरक्षित करके दिखाएंगे। हमारी माता बहनों की ओर कोई बुरी नजर से देख रहा है तो उसका केवल नाम बताए, फिर उसको बराबर सबक सिखाया जाएगा। ऐसा मंत्री नीतीश राणे ने कहा। वे रविवार को चंद्रपुर के मनपा मैदान पर आयोजित हिंदू धर्म सभा को संबोधित कर रहे थे। इस अवसर पर मंच पर मुरलीधर महाराज उपस्थित थे। उन्होंने आगे कहा कि जो नियम कानून हिंदू समाज को लागू होंगे वही अन्य समाज को लागू रहेंगे, ऐसा हमारे सरकार में स्पष्ट है। हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने अथाजीने आपले प्रेरणादायी व परखड विचार मांडले ते सन्मान्य मुरलीधर महाराज, उपस्थित असलेले माझे सर्व हिंदुत्ववादी सहकारी, उपस्थित असलेले सर्व हिंदू माता भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने आज आपल्या चंद्रपूर शहरामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे। याच्या अगोदर एक भव्य अशी बाईक रॅली झाली आणि शहराच्या कानोकोपऱ्यामध्ये सगळं काय अतिशय भगवामय दिसत होतं आणि प्रत्येकाच्या तोंडावर जय श्रीराम सोडून काहीच ऐकायला मिळत नव्हतं। आणि आता या भव्य अशा हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी इथे उपस्थित आहे। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचं पहिलं हित बघितलं जाणार आणि मग बाकीच्या लोकांना मोजलं जाणार, असा सरळ स्पष्ट नियम आमच्याकडे आहे, स्पष्ट नियम आहे। म्हणून उगाच त्यांचे लोकांचे लाड, जे जे काही 22 प्रकरण आहेत, माझ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगेन, त्या प्रशासनाच्या मागे लागा। कोण काम करत नाही त्याचं फक्त नाव माझ्याकडे आणून द्या, मग पुढचा कार्यक्रम माझा आहे। फक्त माझ्याकडे नाव आणून द्या। मलाही बघायचं आहे की आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये कोणाला बिर्याणी जास्त आवडते। आमच्याकडे पण मिळते मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, कव्वा बिर्याणी, सगळं भेटेल। मग बघू काय करायचं आहे। मग उगाच हे सगळी नाटकं करायची नाही। अहो काय गौवंश शक्त्या, या आपल्या तुमच्या वडी आणि पंढरवाडा, आपला पंढरवाडा इथे बाजूला यवतमाळमध्ये आजूबाजूला तुमच्या इथे आमचे गौरक्षक खूप आले असतील। विचारा त्यांना गौ हत्या आज पण चालू आहेत का? कत्तलखाने आजूबाजूला आहेत का? विचारा जरा त्याला। आमच्या राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं गौमाताकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही, ही अशी स्पष्ट आमच्या लोकांना। महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलंय आणि म्हणून तुमची हे जे काही लव जिहाद, लँड जिहाद आणि आमच्या गौमाताकडे वाकड्या नजरेने जे तुम्ही पाहताय, ही तुमची वेळेत अगर वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला शोधून शोधून आम्ही आतमध्ये टाकू, हे इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहे। जय श्रीराम। ही काय मोर्चा काढण्याची वेळ नाही। आता काय प्रशासनाला इशारे द्यायची पण गरज नाही, पोलिसांकडून मागणी करायची पण गरज नाही, कारण आम्ही सगळेचे सगळे हिंदुत्वादी विचाराचे जे लोक आहोत। आज आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत। राज्याचे मुख्यमंत्री
हे कडवट हिंदुत्ववादी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिथे राज्याचं नेतृत्व करतायत. आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून, बाळासाहेबांचा एक कडवट सैनिक म्हणून आज त्या सरकारचं नेतृत्व ते पण करताय. आज तुमच्यासारख्या असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं प्रतिनिधी म्हणून आज आम्ही सरकारमध्ये बसलोय आणि म्हणून हे आम्ही सगळे सरकारमध्ये बसले असल्यामुळे आज हिंदू समाजाची अपेक्षा फार वाढलेली आहे. जेव्हा विरोधात होतो तेव्हा आंदोलन व्हायची, मोर्चे निघायचे, आम्ही टोकाचे इशारे द्यायचो. पण आता तर सरकारमध्ये आता सगळी यंत्रणा आमच्या हातात आहे. कोण कुठे वळवळ करताय, कोण कोणाची दाढी कुरवळतोय, कोण कोणाची अवेळीची बिर्याणी खातंय, ते त्या लोकांना बिर्याणी पचणार नाही एवढं तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो. गिरणारच नाही. भारत माता की